शेतकरीकडे ना धोतीवाली येऊ द्या पुढे धोतीवाली कर्जमाफीमुळे वाटप शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा विजय असो. आमचे दैवत आदरणीय बच्चूभाऊ कडू शेतकरी कर्जमाफी करायला लावण्यासाठी भाग पाडले. आदरणीय बच्चूभाऊ कडू आमचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 400 किलोमीटर चालले. त्यांच्या पायाला फोडा आले, रक्त गळालं. त्यांनी 1-1.5 वर्षापासून पाठपुरावा करत आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफी करण्यासाठी सरकारला भाग पाडलं. सरकारने काल परवा जाहीर केली की आम्ही 2 लाखापर्यंत कर्जमाफी करू. त्याच्यामध्ये काही निकष त्यांनी लावले होते. तरी काल परवा बच्चूभाऊंनी मेळघाटमध्ये 250 किलोमीटर चालून त्यांची अटीसुद्धा रद्द केले. आणि जे रेग्युलर शेतकरी आहे जो 50,000 रुपये त्यांना देतो म्हणून सरकारने जाहीर केले, तर आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी सांगितलं की त्यांना 1.5 लाख रुपये द्यायला. आणि जे लोक बच्चूभाऊंना मॅनेज झाले म्हणले त्या भाडकावांना आज कळलं पाहिजे, त्यांना ते चुल्लूवर पाणी डुबून मेलं पाहिजे. आमच्या आदरणीय बच्चूभाऊ कडूंना मॅनेज झाले म्हणले हे भाडको. आणि इथले आमचे आमदार त्याचे काही चेले चपाटे ते कमेंट करतात की आमच्या आमदारामुळे कर्जमाफी झाली. आज आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू आमचा दिव्यांग बांधव, आमचा शेतकरी, आमचा कष्टकरी, आमचा कामगार बांधव जेव्हा रस्त्यावर उतरला 5-5 दिवस उपाशी झोपले तेव्हा कर्जमाफी झाली. तर हे आमदार म्हणतो माझ्यासाठी कर्जमाफी झाली. त्याच्याकडे वेळ आहे का शेतकऱ्यांच्या बांधावर यायला? म्हणून सांगून ठेवतो याच्या चेला चपाट्यांना, तुम्ही ग्राउंड लेवलला या, तुम्ही लोकांचं काम करा, मग तुम्ही मोठेपणा गाजवा. त्याला आम्ही पण तुम्हाला पाठिंबा देऊ. तुम्ही शेतकऱ्यांचं काम करा, कष्टकऱ्यांचं करा, गरिबांचं तुम्ही काम करा. तुमच्यानं काम करणं होत नसेल म्हणून आमचा एकच वाघ आहे आदरणीय बच्चूभाऊ कडू. त्यांनी करून दाखवलं. त्यांच्यासारखं तुमची करायची हिंमत नसेल तर तुम्ही नाव तरी कमीत कमी ठेवू नका. बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो. या सरकारला झुकवलं कोणी? या सरकारला झुकवलं कोणी? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला कोणी? शेतकऱ्याचा नेता, या महाराष्ट्राचा धान्यबाग, ज्या बहुजनावर, या सामान्य लोकांवर ज्या ठिकाणी अन्याय होतो बच्चूभाऊशिवाय पर्याय नाही. आणि हे जे काही ज्या लोकांनी आरोप केला होता तो पूर्णपणे मोडून निघालेला आहे. त्यामुळे बच्चूभाऊ यांनी सामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि कर्जमाफी मिळालेली आहे. इकडले लोक असे म्हणत होते की बच्चूभाऊ काय करत नाही, मोर्चे एवढे काढले, सगळ्या त्यांनी केले म्हणून तर सगळे कर्जमाफी झाले. यामध्ये, या लढ्यामध्ये, या मोर्चामध्ये, या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नेते होते. मुख्याने बच्चूभाऊ कडू साहेब होते. बच्चूभाऊ कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील राजू शेट्टी साहेब असतील, कुपकर साहेब असतील, त्यानंतर वामनरावजी चडक साहेब असतील, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये या सर्व संगनमतांनी या राज्यातील तालुकानिहाय, जिल्हानिहाय कार्यकर्त्यांनी आणि सर्वात जास्त मतांनी सर्वश्रेष्ठ श्रेय जाते म्हणजे माझ्या शेतकरी बापांना. माझ्या शेतकरी बापा हा रस्त्यावर उतरलेला होता, मुळे त्यांच्या सर्वांमुळे ही कर्जमाफी झालेली आहे आणि त्याचं श्रेय पण बच्चूभाऊ कडू साहेबांना जात आहे. ओके, राईट. या महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्यासाठी आंदोलन करणारे एकमेव बच्चूभाऊ कडू आहेत. मान्य एकनाथभाई शिंदेनं सुद्धा सांगितलं की बच्चूभाऊच्या संघर्षामुळे हे कर्जमाफी आम्हाला करावं लागले म्हणून मान्य एकनाथभाई शिंदेनं सुद्धा सांगितलेलं, मान्य केलेलं आहे सरकारनं. आणि या महाराष्ट्रामध्ये एकच असा वाघ आहे की जे शेतकरी, गोरगरीब, विधवा, निराधारासाठी लढणारा बच्चूभाऊ कडू आहे. झाले याच्यावर काय बोलणार? आम्हाला एकच सांगायचं आहे, काल मेळघाटमध्ये सभा पार पडली. सभा पार पडल्या असताना 2 कॅबिनेट मंत्री आणि मोबाईलवरनी एकनाथ शिंदे साहेब चर्चा केले. चर्चा करून आदरणीय बच्चूभाऊंना म्हणले की आदरणीय बच्चूभाऊ कडूमुळेच आम्हाला कर्जमाफी करावी लागली, अन्यथा आम्ही आता कर्जमाफी केली नसती.
पण बच्चू हे सर्वस्वीय आदरणीय बच्चूभाऊ कडूंना जात आहे आणि आदरणीय बच्चूभाऊ कडूंना आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं व आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, दिव्यांग बांधव सगळ्यांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आम्हाला इथून पुढंही असंच बच्चूभाऊचं सहकार्य लाभावं. मराठी भाषेमध्ये बोलायचं म्हणजे तर गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दलितांचा नेता जर म्हणलं तर आपले आदरणीय बच्चूभाऊ कडू आहेत. सर्वात जास्त नुकसान झालेलं वर्ष हे वर्ष होतं. तर या वर्षीचा शेतकरी, माझा शेतकरी बांधव कर्जमाफीमध्ये येत नव्हता, म्हणून आदरणीय बच्चूभाऊ कडूंनी तारीख वाढून घेतली, म्हणून या वर्षीचा सुद्धा शेतकरी त्याच्यामध्ये आला. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी झाली आणि झाल्यानंतर जे रेग्युलर शेतकरी आहेत कर्ज भरणारे त्यांना 50,000 रुपये जाहीर केले सरकारने. तर आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडूंचं म्हणणं आहे 50,000 न देता त्यांना 1.5 लाख रुपये द्यावे आणि सर्व माझ्या शेतकऱ्यांना कसलेही निकष न लावता 2 लाख रुपये सरसकट माफ करावे. काल आमच्या आदरणीय बच्चूभाऊ कडूंना एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना अजून एक सांगितलं की आमचे जे आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशन संपल्यानंतर आम्ही तात्काळ एक बच्चूभाऊ तुमची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये सर्व काही त्रुट्या असतील, शेतकऱ्यांचे काही वेगळे काही त्रुट्या झालेल्या असतील तर ते आम्ही निकाली काढू आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि खरंच शेतकऱ्याचं कर्जमाफी होण्याचं कारण आणि खरंच श्रेय जर कोणाला जाते तर एकनाथभाई शिंदे साहेबांनी स्वतः बोलले की आदरणीय बच्चूभाऊ कडूंना जाते. सर्व शेतकरी बांधवाच्या बॅनर यायलेत का आयुष्यातला बघा, महत्त्वाचा बॅनर दिवस महत्त्वाचा आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं, मोठमोठे दुष्काळ होते, पण आमच्या बच्चूभाऊ कडून संघर्ष करून महाराष्ट्र शासनाला नमवून आम्हाला सरसगट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यासाठी बच्चूभाऊंनी अहोरात्र परिश्रम केलेला आहे, उपोषण मांडलेलं आहे, उपाशी राहिलेले आहेत आणि वेगवेगळे संघर्ष करून आमच्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा, फार मोठा न्याय आमच्या बच्चूभाऊ कडून दिलेला आहे. आणि आमच्या भविष्य काळामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, वेगवेगळे संकट आहेत, नैसर्गिक संकट आहे, सुलतानी संकट आहे. या संकटाला वाचा फोडण्याचं काम, जोडे मारण्याचं काम फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये एकच नेता आहे, तो म्हणजे बच्चूभाऊ कडू. आज कर्जमाफी बद्दल आपल्याला काय वाटते? कोणाचं श्रेय आहे, कोण केलंय, याबद्दल बोला. हे सगळंच आहे श्रेय म्हणजे बच्चू कडू यांनाच मिळेल असं माझं मत आहे. या बच्चूभाऊनी ज्यावेळेस अधिवेशन उपोषण केले त्यावेळेस एक सगळं माफी दिल्याशिवाय मी एकाला त्यांना मुदत दिली होती, त्या मुदतीमध्ये सरकारनं सुद्धा त्यांना सरकारला सुद्धा त्यांनी झुकवलं असं माझं मत वाटतं. आणि कर्जमाफीमुळे समाधान आहात का? बिलकुल 100% समाधानी आहे. अजून काय